नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज जो पेपर झालेला आहे 24 जुलै 2022ला STI मेन्सचा पेपर क्रमांक 2 आज होता. 2021ला ही ॲड आलेली होती संयुक्त पूर्व परीक्षेची. त्याच्यामध्ये हा मेन्सचा पेपर होता. तर त्याचं असं आपण पूर्ण स्पष्टीकरण बघणार आहे. बघा, डी सेट बघतोय आपण आता ह्या पेपरचा. डी सेटमध्ये जे पण प्रश्न पडलेले आहेत ते आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतातील थेट परकीय गुंतवणुकीत सर्वाधिक वाटा थेट परकीय गुंतवणुकीत सर्वाधिक वाटा असलेल्या खालील गुंतवणूकदार देशांची त्यांच्या महत्त्वानुसार क्रमवारी लावा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये क्रमवारी लावायची होती. कशामध्ये? भारतातील थेट परकीय गुंतवणुकीत सर्वाधिक टक्के वाटा असलेला. आता त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, याच्यामध्ये सर्वाधिक वाटा कोणाचा आहे? सगळ्यात जास्त सिंगापूरचा आहे, नंतर अमेरिका आणि मॉरिशस. म्हणजे जसं दिलं होतं हाच क्रम काय होता, त्यांनी दिलेला योग्य क्रम होता. कारण सगळ्यात जास्त कशामध्ये आहे? सिंगापूरमध्ये आहे. त्याच्यामुळं पहिलं नंबरचं काय आहे? बरोबर उत्तर आहे सिंगापूर, अमेरिका आणि मॉरिशस 3 नंबरचा. पहिल्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पहिलंच आहे. पुढचा प्रश्न, ट्रिप्स म्हणजेच TRIPS ट्रिप्स अंतर्गत अन्न, औषधे आणि रासायनिक उत्पादने यांना डॅश वर्षासाठी कॉपीराईट व इतर अधिकारांचे संरक्षण मिळते. बघा, अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन होता. सगळ्यांना माहिती असेल. याचा नंबर आहे 20 वर्षासाठी कॉपीराईट व इतर अधिकारांचं काय मिळतं? त्यांना संरक्षण मिळतं. पुढचा प्रश्न बघूया 3 नंबरचा. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे संस्था ओळखा. बघा, माहिती दिलेली आहे आणि त्या आधारे आपल्याला काय करायची होती? संस्था बघायची होती. ह्या 4 संस्था त्यांनी दिलेल्या होत्या आणि ह्याच्यातली कोणती संस्था आहे ती? याची स्थापना 1999 मध्ये झाली. याची स्थापना 97 ते 99 मधील जागतिक आर्थिक संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी झाली. एक आंतर सरकारी मंच आहे, म्हणजे मध्यम उत्पन्न देशांसाठीचा. आता बघा, मध्यम उत्पन्न देशासाठीचा हे जास्त महत्त्वाचं आहे याच्यामध्ये वाक्य, ही त्याचं उत्तर ओळखण्यासाठी. याची निर्मिती आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी. हे बघा, हे एक सेंटेन्स काय आहे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. मासक कोणतं होतं? तर G20 काय आहे याचं एक्सप्लेनेशन आहे. वरती जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे हे कोणासाठी आहे? ही संस्था G20ची हे सगळं माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. 2015 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची 10वी मंत्री परिषद येथे भरलेली होती. आता 2015 मध्ये 4 नंबरचं जे उत्तर आहे ते आहे नैरोबीमध्ये भरलेली होती. 2015 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची 10वी मंत्री परिषद ही नैरोबीमध्ये भरलेली होती. बघा, ह्या ज्या मंत्री परिषदा हे जे असतं ना, ते पूर्ण लक्षातच ठेवायचं. सगळं कुठं भरलेली आहे काय, ह्याच्यावरती नेहमी प्रश्न हा विचारतच असतात. आयोगाचे हे खूप आवडते प्रश्न असे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. 4 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे नैरोबी. पुढचा प्रश्न बघूया. 2018 ते 19 मध्ये भारतातून आयात करण्याबाबतीत हा पहिल्या क्रमांकावरती आहे. बघा, भारतातून आयात करण्याच्या बाबतीत सगळ्यात जास्त नेहमीच पहिल्या क्रमांकावरती कोण राहिलेलं आहे? ते म्हणजे अमेरिका. काय होतं 2018-19 मध्ये सुद्धा आणि 19-20 मध्ये सुद्धा भारतातून आयात कोण करतं? तर सगळ्यात जास्त अमेरिका. आणि आपण सगळ्यात जास्त कुठून करतो आयात? चीनमधून करतो. 6 नंबरचा प्रश्न बघूया. समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रम हा सरकारने पुढील उपाय योजनेसाठी राबविला. आता समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रम आहे. बघा, त्यासाठी काय मग अगोदर व्यवस्थित प्रश्न अगोदर वाचून घ्यायचा की विचारले काय विचारले? समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रम कुठले उपाय योजण्यासाठी राबविलेला आहे? आता याच्यामध्ये स्थिरीकरणसाठी सोने आयातीवरती नियंत्रण
हे येऊ शकतं का? नाही येऊ शकत. हे याच्यामध्ये येऊ शकत नाही, कारण आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रम आहे. मग काय येऊ शकतं बघा, भाववाढीवरती नियंत्रण. हो, आर्थिक स्थिरता जर आपल्याला पाहिजे असेल तर काय पाहिजे, भाववाढीवरती नियंत्रण पाहिजे. पुढं वित्तीय तूट भरून काढण्यासाठी हेही आपल्या ह्याच्यामध्ये येऊ शकतं. नंतर व्यवहार तोलातील स्थिती सुधारण्यासाठी. हो, हे पण येऊ शकतं. मग काय आहे, कोणती उपाययोजना आहेत? ब, क आणि ड. कुठं आहे ब, क, ड? म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन काय आहे याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे. समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमासाठी कोणतं उत्तर आहे? 2 नंबरचं ऑप्शन बरोबर उत्तर आहे. पुढचा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे हा. खालीलपैकी कोण निर्यातदार कर्जदारांना निर्यात कर्ज देण्यासाठी जोखमीसाठी बँकांना विमा संरक्षण प्राप्त करते? आता निर्यातदार कर्जदारांना निर्यात कर्ज देण्यासाठी जोखमीसाठी बँकांना विमा संरक्षण प्रदान करते, हे विचारले. म्हणजे ह्या लाईनमध्ये हे खूप महत्त्वाची लाईन होती. आता बरेचसे मुलांचे मेसेज येतात की कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय लिहिलं, तर ते म्हणतात की एक्झिम बँक. तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की ह्याचं उत्तर भारतीय आयात निर्यात बँक नाही आहे. ही लाईनच तुम्ही व्यवस्थित वाचायला पाहिजे होती की बँकांना विमा संरक्षण प्रदान करते. त्याच्यामुळं यांना बँकांना विमा संरक्षण प्राप्त करते, म्हणजे ती काय आहे, ECGC. म्हणजेच काय, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. म्हणजेच एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही होतं. ही जी आहे ती निर्यातदार कर्जदारांना निर्यात कर्ज देण्यासाठी जोखमीसाठी बँकांना विमा संरक्षण प्रदान करते. पुढचा प्रश्न बघूया. 8 नंबरचा प्रश्न आहे, भारत UAE गुंतवणूकदारा वरील उच्चस्तरीय टास्क फोर्स संबंधित खालील कोणती विधाने बरोबर आहेत? विधाने कोणती बरोबर आहेत ते आपल्याला विचारलेलं होतं. याची पहिली बैठक 2 ऑक्टोबर 2021 रोजी दुबई UAE येथे पार पडली. बघा, UAE येथे झाली, पण ती दुबईमध्ये झाली का? नाही, ती अबुधाबीमध्ये झालेली होती. त्यामुळं हे चुकलेलं आहे. नंतर ब, विद्यमान गुंतवणुकांशी संबंधित परस्पर समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करते. ब काय आहे? बरोबर आहे. चुकलेलं आहे. नंतर क, दोन्ही देशांमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गुंतवणूक सुलभीकरणासाठीचे व्यासपीठ म्हणून कार्यरत. क देखील काय आहे? बरोबर आहे. ही जी टास्क फोर्स संबंधित जे विधान आहे त्याच्यामध्ये हे बरोबर येतं. आणि 4 नंबरचं एक राहिलं, 2 ऑक्टोबर 2021च्या बैठकीत भारत UAE सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठी वाटाघाटीच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि मान्य केलेल्या कालबद्धतेवर टिकून राहण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. हे देखील काय आहे? बरोबर आहे. म्हणजे ब, क आणि ड काय आहे? बरोबर आहे. मग कोणतं येणार बघा याच्यामध्ये? ब, क, ड. 1 नंबरचा पर्याय काय आहे? याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते विधाने प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराबाबत बरोबर आहेत? आता त्याच्यामध्ये आपण विधाने बघूया आणि तिथेच विधान पाहिलं की मी सांगते की बरोबर आहे की चुकीचं आहे. भारत 2012 मध्ये जेव्हा कराराबाबत वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा यात सामील होता, परंतु 2019 मध्ये यातून बाहेर पडला. बरोबर आहे. प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामध्ये हे जे वाक्य आहे अ नंबरचं ते बरोबर आहे की 2019 मध्ये तो काय झाला, या करारातून बाहेर पडला. नोव्हेंबर 2020 मध्ये या करारावर स्वाक्षरी झाली, हेही बरोबर आहे. यात केवळ ASEAN देशांचा सदस्य देशांचा समावेश आहे, हे चुकलेलं आहे. त्यातमध्ये फक्त केवळ ASEAN देशांचा समावेश आहे का? नाही.
हे ई कॉमर्स विकासासह गुंतवणूक, व्यापार आणि सेवांना प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदींसह जगातील सर्वात मोठे मुक्त व्यापार क्षेत्र स्थापित करते. हेही बरोबर आहे. म्हणजे अ, क आणि ड अ, ब आणि ड हे बरोबर आहे. मग कोणतं आहे बघा? अ, ब आणि क अ, ब आणि ड. 4 नंबरचा ऑप्शन काय आहे याच्यामध्ये? बरोबर उत्तर आहे 9 नंबरचं. 10 नंबरचा प्रश्न बघूया. सन 2016-17 भारतातील हे सर्वाधिक निर्यात उत्पन्न मिळवणारे क्षेत्र होते. आता आपल्याला कोणतं विचारले बघा? 2016-17चं विचारलेलं आहे. तर सन 2016-17 कोण होतं? जूट कपडे असतील का? नाही, कारण निर्यात उत्पन्न मिळवणारे क्षेत्र होते, तयार कपडे नाही. मग आपण सगळ्यात जास्त निर्यात कशाची करतो आपण उत्पन्न मिळवण्यासाठी? रत्ने आणि दागिने. त्याच्यातूनच काय मिळू शकते आपल्याला? जास्त उत्पन्न मिळू शकतं. मग ते काय आहे? रत्ने व दागिने. पुढचा प्रश्न बघूया. थेट लाभ हस्तांतरण DBT योजनेची यापैकी कोणती उद्दिष्ट आहेत? म्हणजेच काय? आपण DBTला कशा म्हणतो? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा प्लॅन आहे. मग त्याची कोणती उद्दिष्ट आहेत बघा? लक्ष सुधारणा बरोबर आहे, सुधारण्यासाठी आहे. भ्रष्टाचार कमी करणे बरोबर आहे. काय होतं DBTमध्ये? डिरेक्टली काय मिळतं? पेमेंट लोकांच्या हातामध्ये मिळतं. थर्ड पर्सनला मिळून मग ते इथंपर्यंत येताना काय होतं? भ्रष्टाचार होतो. म्हणजेच भ्रष्टाचार कमी करणे, अपव्यय टाळणे बरोबर, आणि खर्चावर नियंत्रण मिळवणे हेही बरोबर आहे. म्हणजेच याचं उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व. ऑप्शन नंबर 4 काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न ॲक्च्युअल क्वेश्चन्स आहेत पुढचे. खर्च व्यवस्थापन आयोग म्हणजेच EMC एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिशनची स्थापना यावर्षी करण्यात आली. 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा? EMCची स्थापना जी आहे ती 2014 या वर्षी करण्यात आली. केळकर कार्यदल समितीने कर सुधारणा शिफारशी वर्ष डॅशमध्ये सादर केल्या. तर कधी केल्या केळकर समितीने? 2002 या शिफारशी सादर केल्या. पुढचा प्रश्न बघूया. अंदाजपत्रकीय तूट म्हणजे ऑप्शन आहे 1 एकूण प्राप्ती, एकूण खर्च, 2 वित्तीय तूट, 3 महसुली प्राप्ती, महसुली खर्च आणि 4 प्राथमिक तूट. तर याच्यामध्ये बरोबर उत्तर काय आहे? अंदाजपत्रकीय तूट म्हणजे एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च. याला आपण काय म्हणतो? अंदाजपत्रकीय तूट. पुढचा प्रश्न. केंद्र सरकारच्या भांडवली खर्चात डॅश या बाबींचा समावेश होतो. तर केंद्र सरकारच्या भांडवली खर्चामध्ये कशाचा समावेश होतो बघा? प्रशासकीय खर्च, राज्य सरकारांना कर्ज, आर्थिक विकासासाठीचा भांडवली खर्च, प्रशासकीय खर्च, विदेशी सरकारांना कर्ज. तर केंद्र सरकारच्या भांडवली खर्चामध्ये कशाचा समावेश होतो? प्रशासकीय खर्चाचा समावेश होत नाही. फक्त राज्य सरकारांची कर्जे, आर्थिक विकासासाठीचा भांडवली खर्च आणि विदेशी बँक सरकारांना कर्ज याच्यामध्ये केंद्र सरकारच्या भांडवली खर्चात समावेश होतो. प्रशासकीय खर्चाचा होत नाही. मग काय आहे? अ, ब आणि ड. बघा अ, ब आणि ड कुठं आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. ऑप्शन नंबर 3 आहे काय आहे? 15 नंबरचं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या कराची प्रोफेसर कोल्डोर यांनी शिफारस केली होती? 1 संपत्ती कर, 2 मालमत्ता शुल्क, 3 देणगी कर आणि 4 सेवा कर. आणि याचा बरोबर उत्तर आहे संपत्ती कर. संपत्ती करची काय आहे? प्रोफेसर कोल्डर यांनी शिफारस केली होती. आणि नंतर देणगी करची पण केली होती. पण आपण बघूया आयोग काय उत्तर देतो. माझ्या मते 1 नंबरचं काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. केंद्र सरकारच्या महसुली खर्चाशी खालीलपैकी कोणत्या बाबी संबंधित आहे? आता महसुली खर्चाशी कोणत्या बाबी संबंधित आहे हे विचारलेलं होतं. आता चालू कर, भांडवली प्राप्ती, कर्जे आणि आर्थिक विकास हे काहीच संबंधित नाही बघा. चालू कर पण नाही, केंद्र सरकारच्या महसुली खर्चाशी विचारलेलं, कर्ज पण नाही आणि आर्थिक विकासही नाही. मग काय येऊ शकतं? ह्यापैकी तीन आणि 4 पण नाही आहेत. म्हणजेच
वरीलपैकी कोणतेही नाही. म्हणजे 17 नंबरचा 4 नंबरचं उत्तर काय आहे, बरोबर आहे. कर विषयक सुधारणा करण्यासाठी भारतात कोणत्या समित्या स्थापन करण्यात आल्या? बघा, आता कर विषयक सुधारणा करण्यासाठी, आता कराच्या बाबतीत ही म्हणजे सगळ्यांना माहितीच असणार आहे याच्यामध्ये, कारण ह्या सगळ्या समित्या स्थापन केल्या होत्या. चिल्लैया समिती, NK झा समिती, भूतलिंगम समिती आणि वांचू समिती. ह्या कशा आहेत, कर विषयक सुधारणा समित्या आहेत. त्यामुळं काय आहे, सगळ्या समित्या, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. GSTचा प्रारंभ डॅश डॅश पासून झाला. बघा, GSTचा प्रारंभ हा देखील काय आहे, फॅक्च्युअल प्रश्न आहे. कारण ह्या जेव्हा लागू झाला तेव्हा बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झाला आणि तो कधी होता, 1 जुलै 2017. जे MPSCचा अभ्यास करतात त्यांना आता हे झोपेतून उठवलं तरी त्यांना हा प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे. आता पुढं, अप्रत्यक्ष कर कोणते? अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, की जे मालकाला स्वतःला जाऊन भरावे लागत नाही. आता एखादा कर आहे तर तो त्या माणसाला जाऊन स्वतःला तो भरावाच लागतो. तो असं म्हणत नाही की माझ्यावरचा कर तू भर, असं होत नाही. त्यामुळं अप्रत्यक्ष कर विचारले. प्रत्यक्ष कर म्हणजे काय, तो प्रत्येकाला आपापला कर स्वतःला भरावा लागतो आणि अप्रत्यक्ष कर विचारलेलं होतं. आता याच्यामध्ये GST काय आहे, हा अप्रत्यक्ष कर आहे. बघा, कारण तो काय होतो, तो लावला जातो. आपण हॉटेलमध्ये गेलो, कुठेही गेलो तरी तो लावला जातो आणि तो आपण एकाला भरतो आणि तो काय भरतो, वरती भरतो. नंतर उत्पन्न कर कसा आहे, प्रत्यक्ष आहे. मालमत्ता पण प्रत्यक्ष आहे आणि संपत्ती पण प्रत्यक्ष आहे. फक्त GST कसं आहे, अप्रत्यक्ष. ह्याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 1 GST. GST हा कसा आहे, अप्रत्यक्ष कर आहे. पुढचा प्रश्न बघूया, 21 नंबरचा. खालील सरकारची करेत्तर उत्पन्नाची साधने डॅश डॅश आहेत. बघा, सरकारची आपल्याला काय विचारलेलं आहे, करेत्तर साधने. अ शासकीय उत्पन्नांचा नफा, ब मालमत्ता कर, क राजकोषीय सेवा आणि ड सर्वसाधारण सेवा. तर याच्यामध्ये काय आहे बघा, करेत्तर उत्पन्नाची साधने कोणती कोणती येतील बघा. शासकीय उपक्रमांचा नफा येणार. नंतर मालमत्ता कर येईल का, नाही, कारण केंद्र सरकारची करेत्तर साधनं विचारले. नंतर राजकोषीय सेवा आणि सर्वसाधारण सेवा हे तिन्ही येतील, अ क आणि ड. मग ते कुठं आहे बघा, 21 नंबरचं 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघूया. चौदाव्या वित्त आयोगाची स्थापना यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. आता 14व्या वित्त आयोगाची स्थापना आपल्याला विचारलेली आहे. आता कोणता चालू आहे, 15वा. पण आता 14वा कोणता होता, तर YV रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली काय केली होती, त्याची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न बघूया, 23 नंबरचा. सरकारचे अल्पकालीन निधी गोळा करण्याची प्रमुख साधने कोणती आहेत? आता अल्पकालीन निधी गोळा करण्याचे साधनं विचारले. सरकारी हुंड्या बरोबर आहे. नंतर प्रमुख साधनामध्ये बघा, सरकारी हुंडा येणार, बाजार कर्ज नाही, प्रतिभूती नाही, वरीलपैकी कोणतेही नाही आहे. कारण सरकारी हुंड्या काय आहे, निधी गोळा करण्याचं प्रमुख साधन आहे. 23 नंबरचं उत्तर काय आहे, सरकारी हुंड्या. पुढचा प्रश्न, भारतातील अन्नधान्य अनुदाने याचा समावेश होतो. आता भारतातील अन्नधान्य अनुदाने यात कशाचा समावेश होतो, शेतकऱ्यांसाठी अनुदाने, ब उपभोक्त्यांची अनुदाने, क भारतीय अन्नधान्य महामंडळाची अनुदाने. तर याच्यामध्ये येणार आहे का शेतकऱ्यांसाठीची अनुदाने, नाही येणार, येणार नाही शेतकऱ्यांसाठीची अनुदाने. पुढचं ब उपभोक्त्यांची अनुदाने, हो येणार, आणि भारतीय अन्नधान्य महामंडळाची अनुदाने हे पण येणार. म्हणजे काय येणार, ब आणि क हे 2 येणार. मग काय आहे, 2 नंबरचं ऑप्शन ब आणि क काय आहे, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न, 94-95 मध्ये सेवा कर सुरुवातीला फक्त 3 सेवेवर आकारला जात होता. त्या सेवा कोणत्या आहेत? बघा, 1994 आणि 95चं विचारलेलं आहे.
आता 2021-22, 22-23 ह्यातलं कोणतंच विचारलेलं नव्हतं. आता 94-95 मध्ये कोणत्या कोणत्या सेवा होत्या बघा. दूरध्वनी सेवेला लागू होता का? होता. शेअर ब्रोकिंग होतं तेव्हा पण. हॉटेल सेवा यांना नव्हता कर. आणि सर्वसाधारण विमा यांना पण हा कर लावला जात होता. म्हणजेच काय, अ, ब आणि ड हे काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. आता अ, ब, ड कुठं आहे? 3 नंबरचं ऑप्शन. मग 3 नंबरचं ऑप्शन काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 26 नंबरचा प्रश्न मॅथ्सचा प्रश्न आहे. 2 उमेदवार असणाऱ्या एका निवडणुकीत 135 मते अवैध ठरली. यशस्वी उमेदवाराला वैध मतांच्या 70% मते मिळाली आणि तो 40,000 मतांनी विजयी झाला, तर एकूण मतदान किती झाले? आता याचं मी डायरेक्टली उत्तर देते तुम्हाला की एकूण मतदान किती झाले याचं आहे 1 नंबरचं ऑप्शन याचं काय आहे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. कोणती वेळ तास काटा व मिनिट काटा यामध्ये 151चा कोन दर्शवते? तर आपल्याला काय करावं लागणार आहे याच्यामध्ये, प्रत्येक हा जो हे दिलेला आहे, टाईम दिलेला आहे, तो घेऊन आपल्याला ते सोडवत बसावं लागणार आहे. तर आता फॅक्च्युअली मी हे सगळं सोडवून बघितलेलं आहे. म्हणजे जर समजा तुम्हाला एक दाखवते करून, समजा पहिली वेळ घेतली, एक दाखवते करून आणि दुसरं डायरेक्टली मी तुम्हाला उत्तर सांगते. तर आपलं सूत्र काय आहे, 30 गुणिले इथे 12 आहे म्हणून इथे 12 घेते, वजा 11/2 गुणिले मिनिट किती आहे, हावर तर 12 लिहिले आपण, 26 गुणिले 26. आता 30 गुणिले 12 360, वजा बेकबे बेकबे बेत्रिक 6, 13 गुणिले 11 गुणिले 13 143 बरोबर 217. आता 217 मोठे आहेत 180 पेक्षा, म्हणून 360 मधून परत काय करावं लागणार, ते वजा करावं लागणार. मग 360 वजा 217 आला 143. उत्तर आहे का आपलं? नाही. मग त्याच्यामुळं हे पण काय आहे, चुकीचं उत्तर आहे. आता आपण पुढचं घेऊया, 38चं घेऊया. याचं उत्तर 38च आहे म्हणून मी ते घेते आता डायरेक्टली. 30 गुणिले 12, 12 हावर्स आहे म्हणून 12, वजा 11/2 गुणिले 38. आता माहिती आहे 19 दुने 38, 30 गुणिले 12 360, वजा 19 1 19, 19 1 19 आणि 2 20, 209. 360 वजा 209 किती आले? 151. बघा असं सोपं गणित आहे. आता हे जे आहे ना ते आपल्याला बघता क्षणी आपल्याला कळायला पाहिजे होतं की 38 मिनिट कुठं जाणार, 11/2 गुणिले 38 जाणार, मग 19 येणार. 38ला आपण 2ने भागल्यावर 19 येणार आणि 19 गुणिले 11 209, मग 360 वजा 209 151. आणि कंबाईनच्या मुलांचं तर एवढा अभ्यास पाहिजेच की ते बघता क्षणी आपल्याला ते गणित सोडवता आलं पाहिजे बघूनसुद्धा, कारण आपल्याला वेळ खूप कमी असतो. प्रत्येक वेळी आपण सगळं ते सोडवत बसू शकत नाही. त्यामुळं पुढचं बघूया. कोणीतरी एकीने झाड पाडले आहे आणि चौकशी करताना पुढील प्रतिसाद मिळाले आहेत. जर फक्त एकच प्रतिसाद सत्य असेल तर कोणी झाड पाडले असले पाहिजे. आता सगळे प्रतिसाद जर काय आहेत, एकच प्रतिसाद सत्य असेल तर कोणी झाड पाडले असले पाहिजे. तर याच्यामध्ये तारा म्हणती मी हे केले आहे असे सांगताना दया खोटे बोलली. म्हणजे ही काय म्हणते, मी केलं असं सांगते म्हणजे दया खोटं बोलली. तारा म्हणते की दया खोटं बोलली. दया म्हणते की हे ताराने केले. म्हणजे काय झालं, दया तर खोटं बोलते हे तिनं सांगितलं आणि ही पण खोटं बोलते, कारण स्वतःवरचा गुन्हा ती कबूल करत नसेल म्हणून ती पण खोटं बोलते. नंतर गुणी म्हणते मी हे केले नाही. मग ही काय म्हणते, मी हे केले नाही, तिने फक्त स्वतःची माहिती देऊन टाकली. आयशा म्हणते हे दयाने केले. आता आयशा काय म्हणते, हे दयानं केलं. तारा पण म्हणते की दया खोटं बोलते. म्हणजेच काय, दया हिचं नाव सांगते आणि ही म्हणते ही खोटं बोलते. ही पण म्हणजेच कोण हे काय केलं, दया म्हणते की हे तारानं केलं. मग कोणी झाड पाडले पाहिजे. आता ही काय करते, दया आयशा काय सांगते, दयानं केलं पाहिजे. दया काय सांगते, तारानं केलं पाहिजे.
म्हणजे ह्याच्यामध्ये कोण खोटं बोलत, एकच प्रतिसाद सत्य आहे आणि कोणी झाड पाडले असले पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये एकच प्रतिसाद काय आहे, सत्य आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये फक्त सत्य कोण दिसते आपल्याला, तर आयशा दिसते. मग याचं उत्तर काय आहे, आयशा हे असू शकतं. खाली दिलेल्या एका विशिष्ट महिन्यात जानेवारी महिन्यात नेमके 4 सोमवार 4 शुक्रवार आहेत, तर त्या संबंधाने पुढे दिलेली कोणती विधाने निश्चितपणे सत्य आहेत. तर आपल्याला इथं काय विचारलं आहे, निश्चितपणे सत्य विधाने विचारलेली आहेत. काय विचारलेलं आहे, निश्चितपणे सत्य विधाने. तर या महिन्याचा पहिला दिवस बुधवार आहे, तर याच्यामध्ये निश्चितपणे सत्य विधाने आपल्याला विचारले, बरोबर. तर या महिन्याचा पहिला दिवस निश्चितपणे बुधवार असेल का, नाही. या महिन्यात 5 बुधवार आणि 5 शनिवार आहेत, बरोबर. या महिन्यामध्ये बुधवार आणि शनिवार 5 असणार आहेत. या महिन्यातील शेवटच्या गुरुवार 31 तारीख आहे, बरोबर आहे. शेवटच्या गुरुवारी 31 तारीख आहे आणि हा मंगळवारी सुरू होतो. म्हणजेच काय, की पहिला दिवस निश्चितपणे बुधवार आहे, होऊ शकतं का, नाही. आणि 5 बुधवार आणि 4 शनिवार आहेत, हे बरोबर येऊ शकतं. मग काय आहे, अ वगळता सगळे काय आहेत, बरोबर आहेत. मग काय येणार आहे उत्तर बघा, अ वगळून सर्व सत्य आहेत. म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन काय आहे, याचं बरोबर उत्तर आहे. आता ह्या 30वा जो प्रश्न आहे हा अत्यंत मोठा आहे. मी डायरेक्टली याचं तुम्हाला उत्तर सांगते. हे उत्तर आहे 3 नंबरचं. आता प्रतिभासी वास्तव अभिरूपक 3 महिन्यापेक्षा कमी कालावधीत वैद्यकीय प्रशिक्षण घेणाऱ्यांना मोतबिंदू दुखापत काढून टाकण्यासाठी उत्तम शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर म्हणून प्रशिक्षित करू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. श्री सुरेश दक्षिणेकडे तोंड करून ते डावीकडे वळाले. आता ते कुठे होते, सॉरी, एक मिनिट म्हणा. आता हा सुरेश होते बघा. आता दक्षिणेकडे तोंड म्हणजे इकडे तोंड होतं त्यांचं, करून ते उभा होते. नंतर ते डावीकडे वळाले आणि घरापासून 3 किलोमीटर प्रवास केला आणि पुन्हा ते उजवीकडे वळाले. आपण खाली घेऊया, थोडंसं इथं घेऊया. ते दक्षिणेकडे तोंड करून उभा होते, इकडं म्हणजे ते घरापासून 3 किलोमीटर प्रवास केला. त्यांनी घरापासून काय केला, 3 किलोमीटर प्रवास केला आणि पुन्हा ते उजवीकडे वळाले. 4 किलोमीटर प्रवास केला. मग काय केला, परत 4 किलोमीटर प्रवास केला. नंतर ते त्यांच्या डाव्या बाजूला वळाले. आता इकडं 4 किलोमीटर प्रवास करून काय केला, ते परत त्यांच्या डाव्या बाजूला वळाले आणि 9 किलोमीटर प्रवास केला. शेवटी ते त्यांच्या उजवीकडे वळाले आणि 12 किलोमीटर अंतर कापले. तर ते त्यांच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावरती आहेत. मग आपल्याला काय विचारलेलं होतं, इथं पायथागोरस विचारलेलं होतं. हे अंतर आपल्याला काढायचं होतं. आता याच्यामध्ये हे 3 आहे, 4 आहे, म्हणजे हे आले 5. आता इथे माझं काढताना अगदीच तुम्हाला इथे मला काटकोन नाही दाखवता आला पूर्ण हे करून, पण हे 3 म्हणजे हे आपण जर पायथागोरसने जर घेतलं तर काय येणार आहे, हे येणार आहे 5 येणार आहे. साधारण ही आकृती आपण अशी काढूया. हे आहे 3, हे आहे 4, म्हणजे हे आलं 5. हे इथं 9, इथं आहे 12. आता 9, 12 यांचा वर्ग केला, हे पण पायथागोरसने काढलं तर हे येणार आहे 15. 15 अधिक 5 आले 20 मीटर. म्हणजेच आपल्याला इथं कशामध्ये दिलेलं आहे, 20 किलोमीटर म्हटल्यावरती इथं मीटरमध्ये दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय आहे, याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया.
हा प्रश्न बघूया आपण. सर्व सत्य विधाने ओळखा. सर्व कमळे कोहळा आहेत. मग आता हे अशी येऊ शकते एक डायग्राम. सर्व कमळे कोहळा आहेत. हे आहे कमळ, हे आहे कोहळा, वरचा आहे कोहळा. सर्व कोहळा बोटे आहेत, म्हणजे ह्याच्या बाहेर एकही आहे आणि ही आहे बोट. काही भिंती बोटी आहेत म्हटल्यावर काही भिंती बोटी आहेत. ह्या आहेत भिंती. निष्कर्ष. काही बोटी कमळे आहेत, काही बोटी कमळे आहेत नाही. काही भिंती कोहळा आहेत, काही भिंती कोहळा आहेत. तर काही भिंती कोहळा आहेत का? नाही. काही भिंती कोहळा येणार नाही. तर आपल्याला काही कोहळा कमळे आहेत. काही कोहळा कमळे आहेत येईल का याचं उत्तर? वैध निष्कर्ष विचारलेला. काही बोटी कमळे आहेत. हां, काही बोटी कमळे आहेत हे येऊ शकतं. आणि काही भिंती कोहळा आहेत येऊ शकतं का? नाही. आणि सर्व कोहळा कमळे आहेत. आता सर्व कोहळा कमळे आहेत का? नाही. सर्व कमळे कोहळा आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? निष्कर्ष विचारलेला आहे. वैध निष्कर्ष म्हणजेच काय येणार आहे? फक्त पहिला जो आहे तो काय येणार आहे? वैध येणार आहे. म्हणजेच ऑप्शन अ काय आहे याचा बरोबर, म्हणजेच 2 नंबरचा प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. 2 नंबरचा ऑप्शन. आता 41चा बघूया. आता याच्यामध्ये हे आपण 41 नंबरचं आपली आन्सर केल्यावरती याचं उत्तर बघणार आहे. पुढचा फॅक्च्युअल प्रश्न आहे तो आपण बघूया. डॅश हा दिवस आणि हे वर्ष जागतिक लोकसंख्या दिन व वर्ष म्हणून साजरा केला जातो. आता हे जे आहे याचं उत्तर आहे 11 जुलै 1974. 42 नंबरचं 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. 11 जुलै हा दिवस आणि 1974 हे वर्ष जागतिक लोकसंख्या दिन व वर्ष म्हणून साजरे केले जाते. पुढचा प्रश्न बघूया. बघा, जोड्या लावा प्रश्न होता. अत्यंत सोपा प्रश्न होता. अगदी पोलीस भरती लेवलचा प्रश्न विचारलेला होता. आता याच्यामध्ये आपल्याला जोड्या लावायच्या होत्या. आता संजय गांधी उद्यान हे आपल्याला माहिती आहे मुंबई, हे एकमेव आहे जे शहरामध्ये आहे. तानसा जे आहे ते कुठं आहे? ठाण्यामध्येच आहे. नंतर फणसाड कुठं आहे? रायगड. रायगडमध्ये फणस असतात म्हणून आपण फणसाड असं लक्षात ठेवू शकतो एक ट्रिक म्हणून. आणि टिपेश्वर यवतमाळमध्ये आहे. मग कोणतं येणार ऑप्शन? 4 नंबरचं ऑप्शन काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. औरंगाबाद विभागातील सर्वात कमी व सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते? आता सर्वात कमी आणि सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे म्हणजे आता सगळ्यात अगोदर कोणतं पाहिजे? सर्वात कमी. आणि नंतर पुढचा जिल्हा आहे त्याचं क्षेत्रफळ कसं पाहिजे? सगळ्यात जास्त पाहिजे. मग ते कोणतं आहे? सगळ्यात कमी आहे ते हिंगोलीचं आहे. आणि सगळ्यात जास्त आहे ते कशाचं आहे? बीडचं आहे. ऑप्शन नंबर 3 काय आहे? 44चं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. कोकणात एप्रिल व मे महिन्यात सायंकाळी पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? आता हा जो पाऊस आहे तो आंब्यासाठी योग्य असतो म्हणून याला आपण काय म्हणतो? आम्रसरी म्हणतो. पण सायंकाळी म्हटलं म्हणून असं आपण लगेच कन्फ्यूज व्हायचं नाही. आता एप्रिल आणि मे महिन्यात पडणाऱ्या पावसाला आम्रसरी म्हणतात. मग तो पाऊस कधी येऊ शकतो? सकाळी येऊ शकतो, दुपारी येऊ शकतो, सायंकाळी येऊ शकतो. पण इथं सायंकाळी आला त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना असं झालं, त्यांनी मेसेज केले पण मॅडम इथं सायंकाळी लिहिले. सायंकाळी म्हणजे दुपारीच फक्त पाऊस पडणार आहे का? नाही. त्यामुळं ते उत्तर त्याचं बरोबर आहे. अमृतसरी म्हणतात. महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यांचा समूह मॅग्नीज व लोह खनिजाचे संपन्न आहे. तो कोणता जिल्हा आहे? बघा, मॅग्नीज आणि लोह खनिज आपल्याला माहिती आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात एक आपण डोकं लावून पण हे करू शकलो असतो. पालघरमध्ये नाही आहे, ठाणे पुण्यामध्ये पण लोह खनिज आणि मॅग्नीज नाही आहे. राहिलं लातूरमध्ये पण नाही आहे. फक्त कोण राहिलं? सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा. हे काय आहे? याचं बरोबर उत्तर आहे. 46 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. 47चा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजाचे साठे आढळतात? पुन्हा एकदा लोह खनिजाचा प्रश्न आहे.
तर ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण डोकं लावून हा प्रश्न सोडवू शकतो की लोह खनिज कुठल्या बाजूला आहे, पूर्व विदर्भामध्ये जास्त आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये आहे, कोकणामध्ये आहे. मग ही जी आहे आपण लोह खनिज जिथं आढळतं त्यांची ही आपण काढू शकतो ट्रिक लावून. म्हणजे 47 नंबरचा ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. चंद्रपूर, गडचिरोली, चिरोली, भंडारा व सिंधुदुर्ग याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता कोणत्या ठिकाणची तापमान कक्षा सर्वात कमी असते? आता याच्यामध्ये आपल्याला तापमान कक्षा विचारलेली आहे. मग कन्फ्यूज व्हायचं ना, बीड आणि सोलापूर तर होणार नाही. सर्वात कमी तापमान कक्षा मग नागपूर आणि मुंबई राहिलं. याच्यामध्ये कोणतं बरोबर आहे? नागपूर पण नाही, फक्त काय आहे मुंबई याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे. सर्वात कमी तापमान कक्षा मुंबईची आहे. पुढचा प्रश्न, काही प्रश्न असे आहेत की ते तुम्ही लॉजिक लावून सुद्धा सोडवू शकत होता. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविणारे ग्राम स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे? आता ग्राम स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? ग्रामीण समाजातील जातीयवाद कमी करणे. नंतर जातीयवाद कमी करणे आहे का? नाही. ग्रामीण भागात शौचाचा उपयोग करणे, हे बरोबर आहे. माणसाची मने स्वच्छ करणे, हे नाही आहे. मन स्वच्छ करायचं आहे का? नाही. ग्राम स्वच्छता अभियान आहे, त्याच्यात हे येणारच नाही. ग्रामीण भागातील हवा स्वच्छ करणे, हेही येणार नाही. फक्त काय आहे? ब, म्हणजेच 4 नंबरचं ऑप्शन 49चं काय आहे? बरोबर उत्तर आहे. 50 नंबरचा प्रश्न, कोणत्या वर्षी पानशेत धरण फुटल्याने पुणे शहरात महापूर आलेला होता? खूप म्हणजे आयोगात बऱ्याच ग्रुप डीमध्ये हा प्रश्न विचारला जातो. आज डायरेक्ट मुख्य परीक्षेला असा प्रश्न विचारलेला आहे. तर कधी, किती साली? 1961 साली. पुण्यात लहान मुलांना सुद्धा याचं उत्तर माहिती असणार आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी एका भाषणात महात्मा फुले यांच्या भारतीय राष्ट्रीय सभेला असलेल्या विरोधाबाबत नाराजी व्यक्त केली होती. महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथातून या भाषणाला उत्तर दिले? ऑप्शन्स होते गुलामगिरी, इशारा, शेतकऱ्यांचा सूड आणि सार्वजनिक सत्यधर्म. आणि त्यांनी कशामधून या भाषणाला उत्तर दिलं होतं? सार्वजनिक सत्यधर्मामधून. पुढचा प्रश्न, बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते? बघा, बॉम्बे असोसिएशनवरती प्रश्न PSI मेन्सला देखील पडलेला होता आणि आता पण पडलेला होता. आता शंकर नाना शेठ हे काय होते? संस्थापक होते. आणि सरचिटणीस कोण होते? बॉम्बे असोसिएशनचे पहिले कोण होते? डॉक्टर भाऊ दाजी लाड हे होते. पुढचा 53 नंबरचा प्रश्न, जमीनदारांच्या निषेधार्थ 500 शेतकऱ्यांनी अलाहाबादमध्ये डॅश यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. आता बघा, कोणते 500 शेतकऱ्यांचे अलाहाबादमध्ये कुणाच्या नेतृत्वाखाली काढलेला? तर बाबा रामचंद्र यांच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा काढलेला होता. 54 नंबरचा प्रश्न बघूया. आदिवासी उठावाबाबत कोणती विधाने चुकीची आहेत? आता आदिवासी उठावाबाबत आपल्याला याच्यामध्ये चुकीची विधानं विचारलेली आहेत. आता चुकीचं विधान आपल्याला 1818 मध्ये भिल्लांनी सातमाळांनी अजिंठा भागांमध्ये उठाव केला, हे बरोबर आहे. कॅप्टन डुसाटने भिल्लांचा प्रमुख शेख ढुल्ला यास पकडून कठोर शिक्षा दिली, हेही बरोबर आहे. 1822 मध्ये हिरा नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले, हेही बरोबर आहे. डॉक्टर जेल यांनी 1845 मध्ये भिल्लांचे बंड समविण्याचा प्रयत्न केला, तर यांनी केलेला नव्हता आणि 1845 मध्ये पण नव्हता. मग काय आहे? चुकीचं विधान फक्त कोणतं आहे? ड नंबरचं आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, धर्मांतरींना शुद्धीकरणानंतर त्यांच्या जाती परत आपल्यात घेत नसत. हा प्रश्न सोडविण्यासाठी हिंदू महासभेने गुरव जातीची परिषद कोणत्या गावी भरविली? बघा, गुरव जातीची परिषद कोणत्या गावी भरविली? आणि ऑप्शन्स होते नाशिक, जावळा, पुणे आणि जेजुरी. बघा, इथं जी परिषद भरवली होती तिथं अजूनही गुरव लोक जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळतील. आता ते उत्तर आहे जेजुरी. जेजुरी भागामध्ये ही समिती
ही परिषद भरवली होती. आणि अजूनही जेजुरी गावामध्ये बरेच गुरव जातीची लोक आपल्याला आढळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कालानुक्रम रचना करा. आता आपल्याला याच्यामध्ये कालानुक्रम रचना करायची होती. आता याच्यामध्ये कालानुक्रमाने रचना करताना सगळ्यात अगोदर काय येणार, बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केलेली होती. नंतर काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, आणि नंतर मग शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना, आणि लास्टमध्ये मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती. म्हणजे काय आहे याच्यामध्ये लास्टमध्ये येणार आहे. मग याच्यामध्ये फक्त 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, कारण याच्यामध्ये फक्त 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये लास्टमध्ये आलेलं आहे. असं आपण ट्रिक्सनी पण उत्तरे आणू शकतो. पुढचा प्रश्न, डॉक्टर आंबेडकर यांनी सुरू केलेल्या डॅश या नियतकालिकेने इशारा दिला होता की मुंबई इलाख्यात निघत असलेली बरीचशी पत्रे अविशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. अशा वृत्तपत्रांना आमचा एवढाच इशारा आहे की कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. तर काय आहे याचं उत्तर बघा, मूकनायक. काय आहे त्याचं उत्तर, मूकनायक. आता पुन्हा एकदा जोड्या लावा होता. डावी चळवळ व संघटना यांच्याविषयी आपल्याला त्याच्यामध्ये त्यांनी योग्य जोड्या विचारलेल्या होत्या. तर ह्याच्यामध्ये ओचं काय आहे बघा, नारायण मेघाजी लोखंडे हे काय होते, मुंबई गिरणी कामगारांची संघटना. नंतर पी.बी. वाडिया हे काय होते, लेबर युनियन होते मद्रासचे. जयप्रकाश नारायण हे कोण होते, काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे महत्त्वपूर्ण नेते. आणि मानवेंद्रनाथ रॉय रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीची त्यांनी काय केलेली होती, स्थापना केलेली होती. मग कोणता ऑप्शन आहे, 1 नंबरचा ऑप्शन याचं बरोबर उत्तर आहे. नंतर 59 नंबरचा प्रश्न बघूया. 1931 पासून अकोल्यात मातृभूमी हे वृत्तपत्र निघू लागले. त्याचे संपादक कोण होते. आता मातृभूमी वृत्तपत्र जे निघू लागले त्याचे संस्थापक कोण होते, तर अनंतराव गद्रे हे त्याचे काय होते, संस्थापक होते. आता याच्यामध्ये जोड्या लावा होत्या. तर काकोरी गटात फाशी. आता काकोरी गटामध्ये फाशी आझाद दस्ता, लाल सेना आणि आझाद रेडिओ. तर काकोरी गटात फाशी कोणाला मिळाली होती, अशफाक उल्ला यांना दिलेली होती. नंतर आझाद दस्ता कोणाचं होतं, भाई कोतवाल. नंतर लाल सेना कुणाची होती, जनरल आवारे. आणि आझाद रेडिओ विठ्ठल जवेरी. म्हणजेच काय, 4 नंबरचा ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे. आता धर्मनिरपेक्षता म्हणजे बघूया बघा, कोणती विधानं याच्यामध्ये बरोबर आहेत. राज्याला धर्मविषयक कायदे करण्यास मनाई नाही. राज्याला धर्म नाही असंही नाही. राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे नाही. राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही, हे बरोबर आहे. मग बरोबर उत्तर काय आहे, फक्त ड याचं बरोबर उत्तर आहे. 61 नंबरचा प्रश्न. पुढचा प्रश्न 62 नंबरचा, भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कायद्याच्या अथवा तथ्यविषयक प्रश्नाबाबत डॅश राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतात. आणि याचे ऑप्शन्स आहेत, स्वतःहून राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तर, मूलभूत हक्कांच्या संदर्भात मुद्दा असेल तर, आणि देशाची एकता व अखंडतेला बाधा येईल असा मुद्दा असेल तर. आणि मग याचं बरोबर उत्तर काय आहे, राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तर. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कायद्याच्या अथवा तथ्यविषयक प्रश्नांबाबत
राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तर राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतात. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कलम 331 मधील विशेष तरतुदी कोणत्या राज्यांशी संबंधित आहेत? आता विशेष तरतुदी कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? बघा, 371 मध्ये जर आपण पाहिलं तर फक्त कोणतं आहे की विशेष तरतूद महाराष्ट्र व गुजरात या राज्यांशी काय आहे? विशेष तरतूद आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकते. मग कोणती पर्याय बरोबर आहेत? फक्त ड. पुढचा प्रश्न. डायडॅशचा इंडियन काउन्सिल ॲक्ट राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तो कोणता आहे? 1861चा इंडियन काउन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील काय आहे? एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. पुढचा प्रश्न 65 नंबरचा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार डायडॅश यांचा आहे. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? संसदेला आहे. पुढचा प्रश्न बघूया 66 नंबरचा. घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले. डॅश गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. तर कोणतं आहे हे? कोणती होती ती? तिसरी गोलमेज परिषदेनंतर. याचं उत्तर देखील सगळ्यांना माहितीच असणार आहे. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? आता याचा ऑप्शन सुद्धा वाचण्याची गरज नाही आहे. MPSC करणाऱ्या सगळ्या मुलांच्या हे तोंडपाठ असणार आहे. तर कोणती आहे ती? मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेच्या अमेरिकेच्या घटनेतून घेतलेली आहे. काय घेतलेली आहे? तर ती आहे मूलभूत हक्क. पुढचा प्रश्न. आता परत एकदा काय आहे? जोड्या लावा आहे. वर्ग आणि समाविष्ट हे दिलेलं आहे. समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे दिलेलं आहे. तर आता याच्यामध्ये समतेचा हक्क. आता समतेचा हक्क जो आहे तो काय आहे? सार्वजनिक क्षेत्रात नोकरीची समान संधी म्हणजेच काय? समतेचा हक्क. नंतर स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे काय? जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण म्हणजेच काय? 3 नंबरचा ऑप्शन. नंतर शोषणाविरुद्धचा हक्क. शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे काय? कंपन्यांमध्ये बालमजुरीस प्रतिबंध. आणि सांस्कृतिक शिक्षणात शैक्षणिक हक्क म्हणजे काय? अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व चालविण्याचा अधिकार. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय आहे? 68चं बरोबर उत्तर आहे. मग असे काही प्रश्न तुम्ही लॉजिक लावून देखील सोडवू शकत होता. पुढचा प्रश्न 69 नंबरचा. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र व घटक राज्य यांच्यात जी अधिकारी विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते? मोर्ले मिंटो सुधारणा 1909, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. तर याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र व घटक राज्य यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली त्याच्यामध्ये पायाभरणी कशामध्ये दिसून येते? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न. राज्यपालांच्या कार्यकारी अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या. राज्यपाल राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करतात. हे उत्तर बरोबर नाही आहे. राज्यपाल राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूची नियुक्ती करतात. बरोबर आहे.
नंतर राज्यपाल मुख्यमंत्री व इतर राज्यमंत्र्यांची नियुक्ती करतात, बरोबर आहे. राज्यपाल राज्यांच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करतात, हे देखील बरोबर आहे, फक्त चुकीचं आहे. मग ब, क आणि ड म्हणजेच 3 नंबरचा ऑप्शन काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती? तर आपल्याला ह्याच्यामध्ये मूलभूत वैशिष्ट्य विचारलेलं होतं. दरडोई उत्पन्न कमी, हे बरोबर आहे. लोकसंख्येचा प्रचंड दबाव, हे बरोबर आहे. मूलभूत वैशिष्ट्य तंत्रज्ञानाचा प्रसार कमी आजही प्रसार कमीच आहे. आणि संपत्तीचे विकृत वितरण, हेही बरोबर आहे. म्हणजेच ही 4ही वैशिष्ट्ये आहे भारतीय व्यवस्थेची. मग कोणतं ऑप्शन बरोबर आहे? यापैकी सर्व, हे ऑप्शन बरोबर आहे. 72चा प्रश्न बघूया. भारतात नियोजन प्रक्रियेत पथदर्शन भूमिका पार पडणारी जनता योजना कोणाची होती? बघा, पथदर्श भूमिका पार पडणारी 1 होतं श्रीमान नारायण, 2 होतं 8 उद्योगपती, 3 होतं मानवेंद्रनाथ रॉय आणि 4 होतं राष्ट्रीय नियोजन. आणि 72चा प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर 3 नंबरचं मानवेंद्रनाथ रॉय यांची होती. पुढचा प्रश्न 73 नंबरचा प्रश्न. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीच्या वेळी डॅश यांनी वेतन वस्तू प्रतिमानावर भर दिला. आता बघा, कोणतं विचारलेलं आहे? तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीच्या वेळी. आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळेस कोण होते? कोणतं प्रतिमान होतं? महालनोबिस होतं. CN वकील होते, म्हणजे CN राव पण त्यांना म्हटलं जातं. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय आहे याचा बरोबर उत्तर आहे. कुठं बघायची पण गरज नव्हती. महालनोबिस हे प्रतिमान होतं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्यामुळं 3 नंबरचा ऑप्शन CN वकील व PC महालनोबिस. पुढचा प्रश्न 74 नंबरचा प्रश्न. नव्या योजनेत डॅशवर अधिक भर देण्यात आला. सेवा क्षेत्राचा विकास नाही, औद्योगिक क्षेत्राचा विकास हेही नाही, पायाभूत सुविधांचा विकासही नाही, सामाजिक न्याय व समतेसह वृद्धी. याचा काय केला? नव्या योजनेमध्ये अधिक भर देण्यात आला. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 म्हणजे फक्त ड काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया 75 नंबरचा. आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक कोणते आहेत? बघा, आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक आपल्याला याच्यामध्ये काय आहे विचारलेलं होतं. तर कोणते कोणते आहेत बघा, शिक्षण आहे, आरोग्य, अन्न, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची वृद्धी, हे सामाजिक निर्देशक नाही आर्थिक विकासाचं. शिक्षण, आरोग्य आणि अन्न हे येऊ शकतं. म्हणजेच काय? अ, ब आणि क आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 काय आहे याचं बरोबर उत्तर आहे, अ, ब आणि क. पुढचा प्रश्न बघूया. शहात्तर नंबरचा प्रश्न. 2019-20 मध्ये सेवा क्षेत्रातून सर्वाधिक निर्यात डॅशची झाली. 1 बँकिंग सेवा, नॉन सॉफ्टवेअर सेवा, सॉफ्टवेअर सेवा आणि विमा सेवा. आता हा पण लॉजिकल प्रश्न होता की निर्यात कशाची झाली असणारे? बँकिंगची तर होणार नाही, नॉन सॉफ्टवेअरची नाही, विमाची काही निर्यात होत नाही, फक्त काय हो आहे सॉफ्टवेअर सेवा. म्हणजे 76 नंबरचं उत्तर काय आहे? 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक सादर केला? बघा, कोणी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक सादर केला असं विचारलेलं होतं. तर याच्यामध्ये जागतिक बँक, मानव विकास अहवाल 2010, नियोजन आयोग आणि भारतीय रिझर्व्ह बँक. तर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक कोणी सादर केला? मानव विकास अहवालने. बघा, काही प्रश्न लॉजिक लावून पण तुम्ही हे सोडवू शकत होता. आता भारतात कोणत्या प्रकारची बेकारी आढळते? तुम्ही कुठलंही एक इकॉनॉमिक्सचं साधं पुस्तक घेतलं तरीसुद्धा तुम्हाला हे प्रश्न नक्कीच त्याच्यामध्ये मिळेल. हा तर 78चा नक्कीच मिळेल. आपण बघा, मेन्सचा जो पेपर माहतोय त्याच्यामध्ये डी सेटमधले हे प्रश्न बघतोय. होतं छुपी बेकारी, ब हंगामी बेकारी. आहे काही बेकारी? आहे भारतामध्ये, हंगामी पण आहे, शैक्षणिक बेकारी पण आहे आणि रचनात्मक बेकारी ही सुद्धा काय आहे भारतामध्ये बेकारी ही सुद्धा आढळते. म्हणजेच काय आहे याचं उत्तर यापैकी सर्व. पुढचा प्रश्न 79 प्रश्न बघूया. बघा,
आता याच्यामध्ये हा प्रश्न एखाद्या वेळेस रद्द केला जाऊ शकतो. 80 नंबरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते घटक प्रादेशिक असमतोलाचे निर्देशक आहेत? निव्वळ राज्यांतर्गत उत्पन्न. आता बघा, आपल्याला काय विचारलेलं आहे? प्रादेशिक असमतोलतेचे. आता निव्वळ राज्यांतर्गत उत्पन्न काय आहे हे त्याच्यामध्ये. नंतर निव्वळ राज्यांतर्गत दरडोई उत्पन्न देखील आहे, गुंतवणुकीचे कल देखील आहे आणि पायाभूत सुविधांची असमानता हे देखील आहे. म्हणजेच काय आहे? ऑप्शन नंबर 4 याचं बरोबर उत्तर आहे. खाली दिलेल्या जागतिक बँकेच्या धोरण अभ्यास निष्कर्षापैकी कोणता योग्य आहे? 1. पायाभूत सुविधा साठ्याचा वृद्धीवर सकारात्मक परिणाम होतो आणि पायाभूत सुविधांचा उच्च दर्जा व वाढते प्रमाण यामुळे उत्पन्न असमानता घटते. आता काय आहेत योग्य बघा? देखील योग्य आहे आणि ब देखील योग्य आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. 82 नंबरचा प्रश्न. 31 मार्च 2019 रोजी भारताची रस्ते वाहतूक जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रस्ते वाहतूक आहे. बघा, बरोबर आहे. 2019-20 मध्ये प्रतिदिन रस्ते बांधणीचे प्रमाण 36.5 वरून 2020-21 मध्ये 40.5 इतके वाढले आहे. तर हे वाढलं असेल का? नाही, कारण ह्या भागामध्ये करोना आलेला होता. त्यामुळे थोडंसं लॉजिक लावून, मी पहिल्यापासून म्हणते थोडंसं लॉजिक लावलं तरी तुम्ही पेपर सोडवला असता, जास्त अभ्यास नसता तरी. मग कोणतं आहे योग्य उत्तर? फक्त 1 नंबरचं काय आहे याच्यामध्ये योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय LED कार्यक्रमाचे घटक आहेत? आता LED कार्यक्रमाचे घटक बघूया कोणते कोणते आहे. सर्वांसाठी माफक दरात ज्योती LED म्हणजेच काय? उजाला. आणि राष्ट्रीय रस्ते विद्युतीकरण कार्यक्रम SLNP हे दोन्ही पण काय आहे त्याचे घटक आहेत. त्यामुळे कोणतं उत्तर आहे? अ आणि ब दोन्ही आहे. भारतात खालीलपैकी कोणते राज्य 100% कुटुंबाकडे न जोडणी कनेक्शन असलेले म्हणजे हर घर जल राज्य म्हणवले जाणारे पहिले राज्य आहे? तर याच्यामध्ये महाराष्ट्र येईल का? नाही येणार, कारण एवढी लोकसंख्या इथं होऊ शकत नाही. केरळ शैक्षणिक आहे पण तिथं पण हे होऊ शकत नाही, कारण तिथं पण त्या मानाने लोकसंख्या जास्त आहे. फक्त तिथली लोक एक आहे की जास्त शिकलेली आहे. गुजरात येऊ शकणार नाही, फक्त इथं येऊ शकतं गोवा. हे मी लॉजिकने सांगितलेलं आहे. तुम्ही ह्याचं उत्तर आन्सर कीमध्ये चेक करा. 85 नंबरचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या आणि काय विचारलेलं आहे? बरोबर कोणतं विधान आहे ना ते विचारलेलं आहे. आता कोणतं आहे बघा. 2016 मध्ये उडानची सुरुवात केली गेली. बरोबर आहे. उडान हा भारत सरकारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाचा कार्यक्रम आहे. हे बरोबर आहे का? नाही. नंतर 2016 मध्ये उडान सुरुवात होईपर्यंत भारतात 74 विमानतळे नियोजित कार्य करीत होते. हेही काय आहे? बरोबर आहे. मग कोणतं उत्तर आहे? अ आणि क काय आहे? बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय आहे याचं बरोबर उत्तर आहे 85 नंबरचा. 86 नंबरचा प्रश्न बघूया. डॅश दरम्यान समुद्राखाली 2313 किलोमीटरच्या ऑप्टिक फायबर आधारित दूरसंचार संलग्नता दुव्याचे उद्घाटन 2020 मध्ये करण्यात आले. आणि ऑप्शन्स होते कोच्ची व लक्षद्वीप बेटे, चेन्नई व अंदमान आणि निकोबार बेटे, 3 चेन्नई व लक्षद्वीप बेटे आणि 4 कोच्ची आणि अंदमान आणि निकोबार बेटे. आणि 86 नंबरचं बरोबर उत्तर आहे चेन्नई आणि अंदमान आणि निकोबार बेटे. हे 2 नंबरचं उत्तर काय आहे? 86चं बरोबर उत्तर आहे. 87 नंबरचा प्रश्न बघूया. दूरध्वनी सेवा परकीय गुंतवणुकीस डॅशपासून परवानगी देण्यात आली. बघा, दूरध्वनी सेवेमध्ये
परकीय गुंतवणुकीस कधीपासून परवानगी देण्यात आलेली होती, तर 1994 पासून काय झालेली आहे, त्याच्यामध्ये परवानगी देण्यात आलेली आहे. 88 नंबरचा प्रश्न बघूया. मार्गांच्या लांबीनुसार भारतात भारतीय रेल्वेची जगात डॅश तर माल वाहतुकीनंतर तिचा जगात डॅश क्रमांक लागतो. मार्गांच्या लांबीनुसार भारतीय रेल्वेचा जगात कोणता नंबर लागतो? चौथा. आणि माल वाहतुकीनंतर तिचा जगात परत कोणता क्रमांक लागतो? चौथाच नंबर लागतो. म्हणजेच 3 नंबरचा ऑप्शन काय आहे, याचं बरोबर उत्तर आहे. 89 प्रश्न बघूया. महाराष्ट्राच्या विजन 2030 पत्रिकेनुसार महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधाविषयी खालीलपैकी कोणते मुद्दे योग्य आहेत? अ. डॉक्टर लोकसंख्या गुणोत्तर 1:1418. बाल लिंग गुणोत्तर 894. पाईपाद्वारे पाणी पुरवठा व्यवस्थेने लाभार्थी ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी 84.9. आणि प्रतिवर्ग खोली शालेय विद्यार्थी संख्या 31. आणि याचं बरोबर काय उत्तर येणार आहे? हे चारही पण काय आहे? नाही, ड येणार नाही बघा याच्यामध्ये. नाही येईल, ड पण येईल. शालेय वर्ग खोली शालेय विद्यार्थी संख्या 31 आणि क देखील येणार. म्हणजे अ, ब, क आणि ड चारही पण उत्तर याच्यामध्ये येणार. पुढचा प्रश्न 90 नंबरचा प्रश्न बघूया. 2021च्या युनिसेफच्या कुटुंब पाहणी अहवालानुसार खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? 25 वर्षे वयाखालील 220 कोटी मुले व तरुणांना निश्चित इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. नंतर ब. ग्रामीण भागात राहणाऱ्या केवळ 23% मुलांना इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. क. 25 पेक्षा अधिक देशांनी फेब्रुवारी 2021 पर्यंत शाळा बंद ठेवल्या होत्या. आता बघा याच्यामध्ये काय आहे, तिन्ही पण काय आहेत, विधानं योग्य आहेत. अ, ब आणि क तिन्ही विधानं योग्य आहेत. 91 नंबरचा प्रश्न बघूया. 1 एप्रिल 2005 पासून भारतात वॅट लागू करण्यात आला होता. ब. जम्मू काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांनी वॅट लागू केला होता. तर याच्यामध्ये काय आहे, अ काय आहे, योग्य आहे. पण याच्यामध्ये जम्मू काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश वगळता राज्य केंद्र सरकारांनी व्हॅट लागू केला होता. पण ह्यावेळी काय होतं, यांनी सुद्धा लागू केलेला होता. म्हणजेच काय होत आहे, फक्त अयोग्य आहे. त्यामुळे ह्यांनी वगळता प्रदेश लिहिल्यामुळं फक्त 1 नंबरचा ऑप्शन याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे. खाजगीकरणांतर्गत घेतलेल्या मालकीविषयक उपायात खालीलपैकी कोणते समाविष्ट नाही? याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. सार्वजनिक उद्योगाची मालकी खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणे, हे आहे का? हे आहे. संयुक्त उपक्रम, हे पण आहे. उद्योग अवसायनात काढणे, बरोबर आहे. आणि भाडेपट्ट्याने देणे, हे भाडेपट्ट्याने देणे समाविष्ट आहे का? नाही. मग उत्तर काय येणार आहे? 4 नंबरचं उत्तर काय आहे, याचं बरोबर उत्तर आहे. उत्तर काय आहे? 4. कारण इथं काय विचारलं होतं, समाविष्ट नाही. 1, 2, 3 हे तिन्ही काय आहे, समाविष्ट आहेत. 93चं बघूया. जागतिक व्यापार संघटनेत खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत? आता खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत? बँकिंग आणि विमा हे आहे. नंतर कृषी उत्पादने आहे. पेटंट आणि औद्योगिक डिझाईन हे पण आहे. आणि औषधे व रासायनिक उत्पादने हे देखील आहे. 4 नंबरचं ऑप्शन काय आहे, याचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. 94 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते जागतिकीकरणाचे मापदंड नाही? बघा नाही विचारलेलं आहे, त्याच्यामुळं वस्तू व सेवांचा मुक्त प्रवाह हे आहे. भांडवलाचा मुक्त प्रवाह देखील आहे. आणि श्रमिकांची मुक्त हालचाल देखील आहे. जागतिक स्तरावर सामाजिक आर्थिक समानता हे मापदंड आहे का? नाही. याचं उत्तर काय आहे? जागतिक स्तरावर सामाजिक आर्थिक समानता. पुढचा प्रश्न 95चं मला उत्तर नाही आहे माहिती. 96चा फॅक्च्युअल क्वेश्चन होता. जागतिक व्यापार संघटना करार केव्हा अंमलात आला?
तर याचं काय आहे 1 जानेवारी 1995. 97 नंबरचा प्रश्न. भारतातील आर्थिक सुधारणांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. स्थूल आर्थिक स्थिरीकरणामध्ये चलनवाढीवर नियंत्रण, वित्तीय आणि व्यवहार तोल यांचे समायोजन यांचा समावेश होतो. पुढचा आहे संरचनात्मक समायोजनामध्ये व्यापार आणि भांडवली प्रवाह सुधारणा, औद्योगिक नियमन यांचा समावेश होतो. बघा, अ देखील बरोबर आहे आणि ब देखील बरोबर आहे. आपल्याला योग्यच उदाहरणं विचारलेली होती, त्यामुळे 3 नंबरचं ऑप्शन याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे. 98 नंबरचा प्रश्न. जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधने नाहीशी करणे हा आहे. बघा, हे आहे असत्य विधान आपल्याला विचारलेलं आहे. मंत्री परिषद हे सर्वोच्च निर्णय घेणारे मंडळ आहे आणि 2005 मध्ये 6वी मंत्री परिषद दोहा येथे झालेली होती. तर याच्यामध्ये काय आहे असत्य विधान आपले असत्य आहे ते विचारलेलं होतं. मग काय आहे असत्य आहे, बाकी अ आणि ब बरोबर आहे. फक्त कुठं आहे 4 नंबरचा ऑप्शन. 98 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 4 बरोबर उत्तर आहे. 99 नंबरचा प्रश्न. खाजगीकरणाची पद्धती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. एकूण निराष्ट्रीयकरण म्हणजे सार्वजनिक उपक्रमाची संपूर्ण मालकी खाजगी हातात हस्तांतरित करणे आणि ब व्यवस्थापन खरेदी म्हणजे सार्वजनिक उपक्रमाची संपूर्ण मालकी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे हस्तांतरित करणे. आता याच्यामध्ये काय आहे कोणतं विधान चूक आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे, पण आपण पाहिलं तर हे दोन्ही पण विधानं काय आहेत बरोबर आहेत. म्हणून आपण 4 नंबरचा ऑप्शन याचं देऊया की दोन्ही विधानं बरोबर आहेत, कोणतंच चूक नाही आहे. शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. जागतिक बँकेने भारताला सुचवलेले संरचनात्मक सुधारणा उपाय कोणत्या धोरणासाठी होते? आता जागतिक बँकेने कोणते सांगितलेले होते? शैक्षणिक धोरण सांगितलेलं का? नाही. श्रमविषयक धोरण सांगितलेलं का? नाही. आर्थिक धोरण हो. आता जागतिक बँक आर्थिकच धोरण सांगणार. मौद्रिक धोरण सांगितलेलं का? नाही. म्हणजेच 3 नंबरचा ऑप्शन काय आहे बरोबर आहे. नवीन आर्थिक धोरण काय आहे जागतिक बँकेने भारताला सुचवलेले संरचनात्मक सुधारणा धोरण याच्यामध्ये उपाय आहे हा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण सगळी क्वेश्चन पेपर बघितलेला आहे. STIMENचा पेपर क्रमांक 2. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, अनलाईक कुणीही करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद.